पुणे में आज शिवसेना शिंदे गुट की ओर से उद्योग मंत्री उदय सामंत की अध्यक्षता में पदाधिकारियों की बैठक आयोजित की गई। ये बैठक आने वाले स्थानीय निकाय चुनाव के मद्देनजर संगठन को मजबूत करने के उद्देश्य से ली गई। बैठक के बाद उदय सामंत ने पत्रकारों से बात की। इस मौके पर उन्होंने कई मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। आपल्याला माहित असेल की अधिवेशनाच्या अगोदर आम्ही शिवसेनेचे जे सगळे मंत्री आहोत त्यांच्यावर संघटनात्मक आणि महायुतीच्या अन्य पक्षांसोबत समन्वय ठेवण्यासाठी संपर्क मंत्र्यांची नियुक्ती आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी केली। त्याच्यामध्ये पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर संपर्क मंत्री म्हणून माझी निवड झाली आणि त्याच पार्श्वभूमीवर सगळ्या संघटनात्मक पदाधिकाऱ्यांना एकत्र बोलून त्यांच्याशी पहिली बैठक मी घेतली। याच्यानंतर विधानसभेच्या स्तरावर जाऊन आम्ही बैठका घेणार आहोत। शेवटी संपर्क मंत्री म्हणून काम करत असताना इथल्या शासकीय समित्या ज्या आहेत, इथले विशेष कार्यकारी अधिकारी आहेत, इथले डीपीसी मेंबर आहेत, हे शिवसेनेचे देखील आम्ही सगळे चर्चा करून जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांकडे देणार आहोत। आणि म्हणून संपर्क मंत्री म्हणून आज माझा पहिलाच दौरा होता। शाखानिहाय सभासद नोंदणीचं उद्दिष्ट देखील आम्ही डोळ्यासमोर धरलेलं आहे, त्याचा देखील शुभारंभ आता या ठिकाणी होतोय। आणि विशेष मला सांगताना आनंद होतोय की आजच्या बैठकीला सगळे पदाधिकारी, जिल्ह्यातले सगळे प्रमुख पदाधिकारी जवळजवळ 400-450 त्या बैठकीला उपस्थित होते। आणि स्पष्ट पद्धतीने मी सांगितलेलं आहे की ही बैठक पहिली आणि शेवटची बैठक आहे। आता ज्या बैठका होतील या प्रभागनिहाय होतील, विधानसभेच्या मतदारसंघनिहाय होतील। महायुती करण्याचे सगळे अधिकार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहेत। ते देवेंद्रजींशी, अजितदादांशी बोलून जो काही निर्णय घ्यायचा ते घेतील। परंतु सभासद नोंदणी देखील पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरामध्ये दखल घेण्याएवढी करण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला। मी सांगितलं ना की आजची बैठक ही अधिकाऱ्यांना, आपल्या पदाधिकाऱ्यांना काय संदेश द्यायचा होता किंवा माझ्या संपर्क मंत्री म्हणून काय अपेक्षा आहेत, शिंदे साहेबांच्या काय अपेक्षा आहेत, इथल्या नेते मंडळींच्या काय अपेक्षा आहेत, हे सांगण्यासाठी आजची बैठक होती। पण याच्यानंतर आम्ही ग्रास रूटला जाऊनच संघटनात्मक काम करणार आहोत। संघटना नाही अशातला भाग नाही। माझ्यापासूनच सुरुवात करायचं म्हटलं तर मी कुठेतरी कमी पडतोय असं समजून आपण कामाला लागलं पाहिजे आणि याच्यातनं फार मोठी संघटना वर्षभरामध्ये उभी राहील। आणि मी तुम्हाला अगदी 100% या ठिकाणी सांगतो की संघटना बांधून झाल्यानंतर या 6 ते 7 महिन्यामध्ये सगळ्यात मोठा मेळावा म्हणा, सभा म्हणा, ही पुणे शहरामध्ये किंवा पुणे ग्रामीण भागामध्ये जिल्ह्याच्या वतीनं आम्ही घेणार आहोत। इनपुट्स आपण कशाला द्यायचे? त्यांनी आता म्हटलं आता बापू असं म्हणाले ना की ऑक्टोबरपर्यंत होऊ शकतात। आता ऑक्टोबरपर्यंत होऊ शकतात हे टार्गेट धरून आम्ही कामाला लागू।